हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिएलॉजी. आपण या लेक्चरमध्ये हे आपल्या सिरीजचं लेक्चर आहे थर्ड, आणि याच्या अगोदर आपण 2 लेक्चर घेतले आपण इंडियन बँकिंग सिस्टम, म्हणजे जी बँकिंग सिस्टम आहे इंडियामध्ये कशा प्रकारे वर्क करते. सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं ऑल अबाउट RBI, आणि त्यातलाच काही रिमेनिंग पोर्शन आहे जो की सबसिडरीज आहेत RBIच्या. तो थोडासा एका लेक्चरमध्ये थोडंसं जास्त लेंथी झाला असतं, म्हणून मी या सबसिडरीजवर स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे किंवा घेत आहे. ओके, तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, कारण हे कंप्लीट कव्हरेज आहे. कंप्लीट बँकिंग अवेअरनेसचा कोर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सोबत मी तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम, म्हणजे बघा तुम्ही आता तुम्हाला एका वीकमध्ये 2 बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर मिळतील आणि 1 गव्हर्नमेंट स्कीमचं लेक्चर मिळेल. काय म्हटलं मी, 2 बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर्स आणि 1 गव्हर्नमेंट स्कीमवर लेक्चर. तर तुमचा पोर्शन हा हळूहळू 2 महिन्यामध्ये सर्वच्या सर्व कव्हर करून देण्याची जबाबदारी माझी. ओके, पण लेक्चरला स्टार्ट टू एंड बघा, आणि जर खरंच तुम्हाला कंटेंट आवडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की खरंच लेक्चर चांगलं आहे किंवा तुम्हाला समजतंय, व्यवस्थित समजतंय. बरं, याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला याच्या PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. कंप्लीट PDF सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बँकिंग अवेअरनेसची एक स्पेशल PDF असेल, गव्हर्नमेंट स्कीमवर एक स्पेशल PDF असेल. हे सर्व कंटेंट मी तुम्हाला PDFच्या फॉर्ममध्ये पण प्रोव्हाइड करणार आहे. तर स्टार्ट करूयात आपण सबसिडरीज ऑफ RBI, म्हणजे RBIच्या ज्या काही सबसिडरीज आहेत त्याला सुरुवात करूयात. बघा, ह्या ज्या 5 सबसिडीज आहेत, ह्या टोटल 100% ह्या RBIच्या आहेत. काय 100% सबसिडी ह्या RBIच्या आहेत, कारण याच्यामध्ये कुठल्याही अदर एंटिटीची इन्व्हॉल्वमेंट नाही. ओके, तर त्यातली पहिली सबसिडी आहे बघा, DICGC, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, DICGC. याचा ॲक्ट आला होता बघा, DICGC ॲक्ट होता 1961 मध्ये. 1961 मध्ये DICGCचा ॲक्ट आला होता. ओके, आणि तुम्हाला एक लिंक करून सांगायचं झालं तर एक इन्कम टॅक्स ॲक्ट हा सुद्धा 1961लाच आला होता. ओके, म्हणजे एकासोबत मी लिंक करून सांगतो तुम्हाला. इन्कम टॅक्स ॲक्ट सुद्धा 1961 मध्ये आला होता. तर DICGCचा ॲक्ट जो होता 1961 मध्ये आला होता. DICGCची इस्टॅब्लिशमेंट 1978ची आहे. हेडक्वार्टर जे आहे ते मुंबई महाराष्ट्र येथे आहे. काय हेडक्वार्टर कुठं आहे DICGCचा? मुंबई महाराष्ट्र. स्वामीनाथन जानकीरामन जे सध्याचे डेप्युटी गव्हर्नर आहेत ते त्याचे चेअरमॅन आहेत. कशाचे? DICGCचे. आणि याचं काम काय आहे, नेमकं रोल काय आहे? DICGC प्रोव्हाइड इन्शुरन्स फॉर बँक डिपॉझिट अप टू 5 लाख पर डिपॉझिटर. बघा, आता इथे व्यवस्थित समजून सांगतो नेमकं DICGC वर्क कशा प्रकारे करते. बघा, मला पेनचा कलर चेंज करू द्या एक वेळेस. बघा, हे आहे DICGC. ह्या सर्वच्या सर्व 5च्या सबसिडीज ज्या आहेत RBIच्या, त्या 100% ओन बाय RBI. ओके, म्हणजे 100% ह्या RBIच्या आहेत. बरं, आता हे वर्क कसं करते, समजा एक बँक आहे येस बँक आहे. ओके, आता येस बँक आहे. येस बँकमध्ये कस्टमर आहेत, समजा एक्झाम्पल पकडा बघा, कस्टमर बेस आहे समजा येस बँकचा 10,000 कस्टमर आहेत. टोटल कस्टमर जे आहेत ते येस बँकमध्ये जे आहेत 10,000. मग आता त्याच्यामध्ये 10,000 कस्टमर आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत. काही मोठे कस्टमर आहेत, म्हणजे मोठे डिपॉझिटर आहेत, काही छोटे डिपॉझिटर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत. बघा, काही कस्टमरचे 10,000 रुपये त्याच्यामध्ये डिपॉझिट असतील, काहीचे 50,000 डिपॉझिट असतील, काहीचे 3 लाख डिपॉझिट असतील, 3 लाख, काहीचे 5 लाख डिपॉझिट असतील, काहीचे 6 लाख डिपॉझिट असतील, काहीचे 10 लाख डिपॉझिट असतील, 10 लाख डिपॉझिट असतील, काहीचे 50 लाख डिपॉझिट असतील, 50 लाख डिपॉझिट असतील, काहीचे 1 करोड 1 CR डिपॉझिट असतील, आणि काहीचे 5 CR डिपॉझिट असतील. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिपॉझिटर किंवा कस्टमर हे येस बँकला जोडलेले आहेत. ओके, आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट आहेत, काहीचे 5-10 हजार, 15,000, 20,000, 25,000, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची अमाऊंट त्यांनी त्याच्यामध्ये कशामध्ये डिपॉझिट केली आहे, येस बँकच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांनी डिपॉझिट करून ठेवलेली आहे. बरं, मग ही DICGCचा आणि येस बँकचा काय रोल, तर DICGC हे एक गॅरंटी कव्हरेज प्रोव्हाइड करत असते. काय गॅरंटी कव्हरेज प्रोव्हाइड करते, गॅरंटी कव्हरेज प्रोव्हाइड करते कितीपर्यंत,
अप टू 5 लाख. किती? अप टू 5 लाख. सर मग येस बँक आणि DICC आता काय संबंध बघा, आणि ही कधी प्रोव्हाइड करते बघा. आता DICC आहे, येस बँक जी आहे, येस बँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपॉझिट आहेत. मग येस बँक असं काय झालं, अशी एक मार्केटमध्ये न्यूज आली एका टायमामध्ये, व असं एखादा कंडिशन झाली की येस बँकच्या रिगार्डिंग मार्केटमध्ये एक निगेटिव्ह न्यूज आली, काय की येस बँक जी आहे ती बुडणार आहे. काय बुडणार आहे अशी मार्केटमध्ये न्यूज आली, किंवा बँकक्रप्ट होणार आहे, इनसॉल्वंट होणार आहे. ओके, बँकक्रप्ट होणार आहे. मग बुडणार आहे, बँकअप म्हणजे काय? बुडणे म्हणजे बँकेकडे, येस बँकमध्ये बँकअप कधी होते, बँक किंवा एखादं इन्स्टिट्यूशन बँकअप कधी होते, जेव्हा त्याच्याकडे तेवढे असेट नसतात, जेव्हा त्यांच्याकडे तेवढे असेट प्रेझेंट नसतात. समजा असेट म्हणजे कुठले असेट, की जेव्हा आता मार्केटमध्ये न्यूज काय आली की येस बँक ही बुडणार आहे. मग या सर्वच्या सर्व कस्टमरनं ती न्यूज ऐकली, येस बँक ही बुडणार आहे. मग आता ऑफकोर्स येस बँक ही बुडणार आहे, येस बँकमध्ये त्यांचे पैसे आहेत, तर सर्वच्या सर्व पैसे जे कस्टमर आहेत ते येस बँकमध्ये पळत जातील आणि म्हणतील सर आम्हाला पैसे काढायचे, आम्हाला आमची अमाऊंट विड्रॉ करायची. बरं, आता निगेटिव्ह न्यूज आली की बँक बुडाली किंवा बुडणार आहे किंवा बुडली. समजा नाही म्हणजे बुडणार आहे, तर बुडणार आहे असं म्हणा, येस बँक ही बुडणार आहे किंवा बँकक्रप्ट होणार आहे. मग सर्वच्या सर्व कस्टमर कुठं आले? बँकमध्ये आले. सर्वच्या सर्व कस्टमर ॲट अ टाईम बँकमध्ये आले. मग ॲट अ टाईम जेव्हा बँकमध्ये आले तेव्हा बँक काय बोलली? जेव्हा येस बँकमध्ये आली तेव्हा बँक बोलली की आमच्याकडे एवढे पैसे सध्या नाहीत, आम्ही तुमचे पैसे सध्या देऊ शकत नाही. पण जेव्हा हे पैसे देऊ शकत नाही, मग याचा अर्थ काय झाला की बँकेकडे तेवढे असेट नाहीत म्हणून ते त्यांची परतफेड करू शकत नाही. पण जेव्हा इनिशियली जेव्हा हे जे कस्टमर्स आहेत हे जेव्हा डिपॉझिट करत असतात येस बँकमध्ये, तेव्हा येस बँक याचं एक इन्शुरन्स काढून ठेवत असते DICCकडे. काय एक इन्शुरन्स काढून ठेवत असते DICGCकडे. सर फक्त येस बँकच का नाही, तर येस बँक त्यामध्ये कुठल्याही बँक अशा बँक ज्या RBIच्या गाईडलाईनसोबत कंप्लाय करतात. मग कुठल्या बँक? पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट बँक, फॉरेन बँक आणि रिजनल रूरल बँक. अशा बँक ज्या RBIच्या गाईडलाईनसोबत कंप्लाय करतात, त्या बँक काय करतात, जेव्हा जे डिपॉझिटर आहेत, जेव्हा कस्टमर आहेत ते त्यांच्या बँकमध्ये पैसा डिपॉझिट करतात, तेव्हा एक इन्शुरन्स त्या बँक काय करत असतात, काढून ठेवत असतात. थोड्याफार प्रमाणातलं एक इन्शुरन्स DICCकडे ते काय करतात, जमा करतात. मग DICCकडे जर काय त्यांनी इन्शुरन्स काढून ठेवलं, म्हणून DICC काय करत असते, त्यांना एक 5 लाखापर्यंतचं गॅरंटी कव्हरेज प्रोव्हाइड करत असते की बाबा तुमची बँक बुडाली तर आम्ही मॅक्झिमम 5 लाख रुपये काय करू, आम्ही 5 लाख रुपये तुमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करू. सर मग याच्यात हे 10,000 वाले कस्टमर आहेत, 15,000 वाले आहेत, 50,000 वाले आहेत, 3 लाखावाले आहेत, 5 लाखावाले आहेत. मग यांना 5 लाख मिळणार का? ज्याचे 5 लाख एक्झॅक्ट 5 लाख असतील त्यांना 5 लाख मिळतील, पण ज्यांचे 3 लाख असतील त्यांना 3च मिळतील, ज्यांचे 50,000 असतील त्यांना 50,000च मिळतील, ज्यांचे 10,000 असतील त्यांना 10,000च मिळतील, ज्यांचे 500 रुपये असतील त्यांना 500 रुपये मिळतील. याच्यापेक्षा जास्त DICC यांना प्रोव्हाइड करणार नाही. मग सर हे 5 लाखापर्यंत तुम्ही सांगितलं की जेवढे पैसे आहेत तेवढेच मिळणार. मग अशा कस्टमरचं काय, ज्यांचे 6 लाख आहेत, 10 लाख आहेत, 50 लाख आहेत, 1 करोड आहेत, 5 करोड आहेत, त्यांना सुद्धा 5 लाख मॅक्झिमम मिळतील. त्यांना सुद्धा किती? 5 लाख मॅक्झिमम मिळतील. मग सर बाकीचे पैसे बुडाले म्हणून कन्सिडर करावे लागतात. आता तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये येस बँक तुम्हाला रिमेनिंग पैसे प्रोव्हाइड करू शकत नाही. DICGC सुद्धा तुम्हाला बाकीचे पैसे देत नाही, कारण DICGC हे एक नॉमिनल चार्ज करत असते येस बँकेला. कशासाठी? हे 5 लाखाचं इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्यासाठी. तर DICGC फक्त आणि फक्त 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करते, त्याच्यावरती इन्शुरन्स प्रोव्हाइड करत नाही. आय होप तुम्हाला मी सांगितलेला कन्सेप्ट कळाला असेल की DICGCचं काम काय असते की 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं. इन्शुरन्स म्हणजे त्याच्यासाठी नॉमिनल चार्ज करत असते प्रत्येक बँकेला, आणि जर बँक ती बँकअप झाली तर त्या बदल्यात ते 5 लाख रुपये कस्टमरला प्रोव्हाइड करत असते. ओके, आणि जे कस्टमर मोठे आहेत 5 लाखपेक्षा जास्त अमाऊंट त्यांची आहे त्यांना फक्त 5 लाखच मिळतात, बाकीचे पैसे त्यांना बुडले म्हणून कन्सिडर करावं लागत असते. ओके, बरं, एक रिसेंटली आता सध्या एक डिस्कशन चालू आहे. डिस्कशन असं आहे की बाबा ही जी 5 लाखाची लिमिट आहे, DICGC जी 5 लाखाची लिमिट आहे ती वाढवून 10 लाख करणार आहे. म्हणजे अजून झालेलं नाही, अजून असं कुठलंही ऑफिशियल गाईडलाईन किंवा RBI सर्क्युलर आलं नाही. ही जी 5 लाखाची लिमिट आहे ती 10 लाख RBI करणार आहे. RBI 10 लाख करणार आहे. हे जेव्हा अपडेट येईल, जेव्हा सर्क्युलर येईल, तेव्हा आपल्याला माहीत पडूनच जाईल. ओके, सध्या तरी करंटली 5 लाखच त्याची लिमिट आहे. बरं, आता
समजा समजा तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे 50 लाख आहेत, 50 लाख आहेत. मग तुम्हाला अशी भीती आहे की बाबा आता एखादी बँक बुडाली समजा, तर एखादी बँक तुमच्यासमोरच एक इन्सिडेंट झाला आणि एखादी बँक बुडाली. मग तुम्हाला अशी भीती आहे की बाकीच्या बँक पण भविष्यामध्ये कधीतरी बुडतील किंवा बुडू शकतात आणि माझ्याकडे 50 लाख आहेत आणि मला बँकेत पैसे टाकायचे. तुम्ही काय करा, CBIमध्ये खातं ओपन करा, SBIमध्ये खातं ओपन करा, युनियन बँकमध्ये खातं ओपन करा, PNBमध्ये ओपन करा, BOBमध्ये ओपन करा, BOIमध्ये ओपन करा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ओपन करा, ICICIमध्ये ओपन करा, ICICIमध्ये ओपन करा, SDFCमध्ये ओपन करा आणि अदर एखादी दुसरी ॲक्सिसमध्ये ओपन करा. आणि काय करा, या सगळ्या बँकमध्ये 5-5 लाख रुपये टाकून द्या. सर्व बँकमध्ये काय करा, 5-5 लाख रुपये टाकून द्या. 10 अकाउंट ओपन करा आणि 5-5 लाख रुपये टाकून द्या. मग सर जर यातल्या 3 बँका बुडवल्या, समजा ह्या 3 बँका बुडवल्या, एक्झाम्पल पकडा बरं का, समजा ह्या 3 बँका बुडवल्या, तर मग आम्हाला पैसे मिळतील का? 5 लाख होतं, 5-5 तिन्ही बँकमधून तुम्हाला पैसे मिळतील. असं आहे का फक्त एकाच बँकमधून मिळतील? नाही, कारण DICC जी आहे ती प्रत्येक बँकला चार्ज लावते थोडेफार प्रमाणात इन्शुरन्स कव्हरेजसाठी. तर सर्व बँकाकडून तुम्हाला 5-5 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजे स्मार्ट तुमचं स्मार्ट डिपॉझिट आपण याला म्हणू शकतो. पण असं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आणि असं होत पण नाही की सगळ्याच्या सगळ्या बँक ॲट टाईम बुडणार. त्यामुळे एखाद्या बँकमध्ये ॲटलिस्ट तुम्ही 2-3 तरी, म्हणजे मी तर म्हणतो 4-5 अकाउंट तुमच्या वेगवेगळ्या बँकमध्ये असावेत आणि थोडी तुमचं डिपॉझिट प्रत्येक बँकमध्ये असावं. म्हणजे इन केस जर अनफॉर्च्युनेटली एखादी बँक डुबली किंवा बुडाली तर त्या केसमध्ये तुम्हाला फायनान्शियल लॉस व्हायला नको. ओके, तर आय होप तुम्हाला DICC बद्दल सर्व काही सांगितलेलं कळालं असावं. ओके, बरं. आता दुसरी सबसिडियरी आहे भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. कुठली? भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, BRBNPL म्हणतो आपण त्याला. इस्टॅब्लिश झाली होती बघा 1995मध्ये. हेडक्वार्टर जे आहे ते बँगलोरला आहे. चेअरमॅन जे आहेत ते T रविशंकर, जे सध्याचे करंट डेप्युटी गव्हर्नर आहेत. आणि BRBNPLचं रोल काय आहे? करन्सी छापणे. काय? करन्सी छापणे हे BRBNPLचं हे मेन वर्क आहे. ओके, बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 4 प्रकारचे आता आपल्या इंडियामध्ये कॉईन जे छापतो आपण, कॉईन छापतो म्हणजे मिंट करतो, कॉईन मिंट करत असतो. तर ते इंडियामध्ये 4 ठिकाणी मिंट केले जाते. कुठल्या? तर एक आहे मुंबई, एक आहे कोलकाता, एक आहे हैदराबाद आणि एक आहे नोएडा. तर इंडियामध्ये 4 ठिकाणी कॉईन मिंट केले जातात आणि ते कॉईन मिंट हे कॉईनेज ॲक्टच्या अंतर्गत करतात. कॉईनेज ॲक्ट. ओके, कॉईनेज ॲक्टच्या अंतर्गत एक कॉईन मिंट करत असतात. आणि एक आहे मुंबईला, एक आहे कोलकाता, एक आहे हैदराबादला आणि एक आहे नोएडाला. बरं, त्यानंतर इंडियामध्ये करन्सी छापतात कुठं, म्हणजे नोट्स कुठं छापतात? तर एक आहे नाशिक आणि एक आहे देवास. नाशिक आहे महाराष्ट्रामध्ये आणि देवास आहे MP मध्ये. नाशिक आहे महाराष्ट्रामध्ये आणि एक आहे MP मध्ये. ओके, MP मध्ये म्हणजेच देवासमध्ये. बरं, त्यानंतर अजून आहे 2 आहेत. ह्या ज्या आहेत, ह्या ज्या आपण आता डिस्कस केल्या, करन्सी नोट नाशिक आणि देवास, ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात. आणि अजून 2 आहेत. एक आहे मैसूरमध्ये, एक आहे साल्गुनीमध्ये. तर मैसूरू ही आहे कर्नाटकामध्ये आणि साल्गुनी जी आहे ती आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. तर ह्या ज्या आहेत त्या RBIच्या अंतर्गत येतात. ओके, RBIच्या अंतर्गत येतात. कोणत्या? नाशिक, देवास गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मैसूरू आणि साल्गुनी हे जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, आणि कॉईन्स तुम्ही बघितले मुंबई, हैदराबाद, कोलकाता, नोएडा. आणि काही जे सिक्युरिटी पेपर्स असतात बघा, सिक्युरिटी पेपर जे कुठले जे आपण बॉन्ड्स म्हणतो, आपण बॉन्ड्स असतात, ते बॉन्ड्स किंवा चेक्सचे पेपर्स किंवा DDचे पेपर किंवा आपले तिकीट्स असतात, तिकीट्स आपल्याला कोर्टमध्ये लागतात तिकीट्स, तर ते कुठं छापल्या जातात? ते 3 ठिकाणी छापल्या जातात. एक आहे हैदराबाद, एक आहे नाशिक, एक आहे नर्मदापुरम हे जे आहे ते MP मध्ये लोकेटेड आहे. ओके, तर बघा तुम्हाला एक शॉर्टमध्ये समप याचं बनवून देतो की कशा प्रकारे बघा. करन्सी प्रिंटिंग, इकडे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इकडे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इकडे आहे एक आहे नाशिक, इकडे आहे देवास, हे आहे महाराष्ट्रामध्ये, हे आहे MP मध्ये. इकडे आहे मैसूर, हे आहे कर्नाटकामध्ये आणि इकडे आहे साल्गुनी, हे आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. मग ह्या ज्या आहेत नाशिक आणि देवास हे कोणाच्या अंतर्गत आहेत? तर हे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत.
आणि ज्या साल्बोनी आणि म्हैसूर आहेत त्या आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत. आता मी तुम्हाला कॉईन सांगितले की मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा. त्यानंतर सिक्युरिटी प्लेस सांगितले मी हैदराबाद, नाशिक आणि नर्मदापुरम MP. तर अशा प्रकारे बघा BRBNPL हे वर्क करत असते, आपल्या नोट्स छापत असते आणि सोबत कॉईन कुठे मिळत होतं ते सांगितलं आणि सिक्युरिटी पेपर कुठे मिळतात ते पण तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर तिसरी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. हे रेबिट म्हणतो आपण त्याला, रेबिट काय, रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, रेबिट. तर हेडक्वार्टर जे आहे ते नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. इन्कॉर्पोरेशन 2016 झालेलं आहे, म्हणजे 2016 ही सबसिडी आली होती. त्यानंतर चेअरमॅन जे आहेत ते सचिन चतुर्वेदी म्हणून आहेत, रेबिटचे सध्याचे करंट चेअरमॅन. त्यानंतर पर्पज काय, टू सपोर्ट RBI विथ IT सर्व्हिसेस, सायबर सिक्युरिटी आणि ऑडिट फंक्शन्स. म्हणजे RBIला सपोर्ट करणं IT सर्व्हिसेसमध्ये, सायबर सिक्युरिटी. आता आजकाल डिजिटल म्हणजे जास्त झालेलं आहे, ऑनलाईन पद्धती व्यवहार जास्त चालत आहेत, तर त्यामुळे डिजिटल फ्रॉड जास्त होऊ शकतात, सायबर सिक्युरिटी, सायबर अटॅक होतात. तर त्या सायबर सिक्युरिटीमध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करायचं काम पूर्ण करते तर रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर ऑडिटचे रिलेटेड फंक्शन असतील त्यामध्ये पण वर्क रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड करत असते. त्यानंतर इप्टास आहे, इप्टास इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस. काय म्हणलं इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस ही एक त्याची सबसिडरी आहे. त्याची इस्टॅब्लिशमेंट 2015 झाली होती. तिचे हेडक्वार्टर जे आहे ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. चेअरमॅन जे आहेत ते श्री विवेक दीप आहेत. कोण, विवेक दीप. इप्टासचे चेअरमॅन विवेक दीप. आणि हे टेक्नॉलॉजी रिलेटेड वर्क कॅरी आउट करते. काय, टेक्नॉलॉजी रिलेटेड वर्क जे आहे ते इप्टास करत असते. बरं, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब ही लास्ट सबसिडरी आहे. याचं इनिशियल कॅपिटल लिहून घ्या. इनिशियल कॅपिटल मी ॲड करायचं विसरलो. इनिशियल कॅपिटल जे आहे ते 100 CRचं आहे. किती, 100 CRचं आहे. इनिशियल कॅपिटल 100 CR. इनॉग्रेशन कधी झालं, 2022 हेडक्वार्टर जे आहे ते बँगलोरला आहे. चेअरमॅन जे आहे ते सेनापती क्रिस गोपालकृष्णन आहेत. आणि याचं नेमकं वर्क काय आहे तर इंडियाच्या बँकिंग सेक्टरमध्ये इनोव्हेशन घडून आणायचं काम हे करत असते. इन्व्हेन्शन करायचं काम हे करत असते. कुठली सबसिडरी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब. तर बघा ह्या RBIच्या 5 सबसिडरी होत्या. याच्यामध्ये मी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं तुम्हाला सर्व सांगितलं. आणि हे एक्झाममध्ये पण विचारतात आणि हे इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे ते नेक्स्ट लेक्चर आपलं NPA या टॉपिकवर असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पेपरमध्ये विचारतात, इंटरव्ह्यूमध्ये विचारतात आणि प्रॅक्टिकली तुम्हाला बँकमध्ये आल्यानंतर पण कामात पडणार आहे. तर हे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊयात. पण त्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला परत एकदा एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही खरंच आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलवरचे लेक्चर सर्व कंप्लीट बघत असाल तर कंप्लीट लेक्चर बघत चला. लेक्चर आवडल्यास कमेंट्स करत चला. सांगा की फीडबॅक द्या की खरंच लेक्चर चांगले आहेत की नाही. आणि सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.